काय काय बघितलं आपण टेराफॉर्म मध्ये सांगा. लाईफ सायकल ऑफ टेराफॉर्म. टेराफॉर्म लाईफ सायकल, आणखी टेराफॉर्मचे ऑलमोस्ट जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत स्टार्टिंग करण्यासाठी ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, टेराफॉर्मची लाईफ सायकल बघितली, कोणत्या फाईल्स इम्पॉर्टंट आहे ते बघितलंय आपण, अप्लाय कसं करायचं ते पण बघितलेलं आहे आपण. ठीक आहे, एक कॉन्फिगरेशन फाईल आपण लिहिलेली आहे. टेराफॉर्म EC2 इन्स्टन्स AWS वर आपण क्रिएट करतोय युजिंग टेराफॉर्म. त्यासाठी आपण काल काय बघितलं तर एक बॅकएंड ब्लॉक बघितला आहे. याचा इम्पॉर्टन्स काय आहे? टेराफॉर्म बॅकएंड ब्लॉकचा काय इम्पॉर्टन्स आहे? बॅकअप साठी. बॅकअप काय करणार तो? TF स्टेट फाईल. TF स्टेट फाईल आपण बघितली आहे ना. हा, तर TF स्टेट फाईल तो काय करणार? कॉपी करणार. राईट, कुठे? S3 बकेट मध्ये. करेक्ट. तर S3 बकेट मध्ये आपल्याला TF स्टेट फाईल बॅकअप मध्ये ठेवता येईल. इफ इन केस टेराफॉर्म TF स्टेट फाईल ला काही इश्यू झाला तर काय करेल तो? कुठून घेणार? बॅकअप मधनं घेणार. बरोबर. राईट. नेक्स्ट आपण हे सुद्धा बघितलंय की वेगवेगळ्या फाईल्स आपण क्रिएट करू शकतो, आणि हाच एक स्टँडर्ड वे असतो की काय करणे, एक सेपरेट सेपरेट फाईल्स क्रिएट करणे. आवाज येतोय ऑनलाईन? ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला समोर बघायचं आहे. समोर म्हणजेच काय, तर आपण व्हेरिएबल कसे यूज करणार. आणखी दोन ब्लॉक्स बघायचे आपल्याला, व्हेरिएबल ब्लॉक, आउटपुट ब्लॉक, आणखी लोकल ब्लॉक. काय असतात हे? ठीक आहे, तर त्यावर आपण समोर जाऊ. जस्ट अ मिनिट, लेट मी स्विच नेटवर्क. ओके, AWS लॉग इन करून घेऊ आपण. आपल्या इन्स्टन्स मध्ये टेराफॉर्म अवेलेबल आहे म्हणून आपल्याला AWS इन्स्टन्सची गरज आहे. नाहीतर आपण आपल्या लॅपटॉप वरून करू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे. करून बघितलं का? व्हेरी गुड. तर तुमच्या लॅपटॉप मध्ये विंडोज मध्ये तुम्ही टेराफॉर्म इन्स्टॉल केलंय, आणि देन ऍक्सेस की सिक्रेट की कॉन्फिगर करून तुम्ही वर्क करताय. करेक्ट. व्हेरी गुड. सो एकदा कन्फर्म करा ऑनलाईन. आवाज येतोय तुम्हाला? हा सर. ओके, गुड. येस सर, क्लिअर आहे. ओके, गुड. B3 DBGX. MFA सांगा. 240080. आपण टेराफॉर्मची रजिस्ट्री पण ओपन करून ठेवूया. AWS टेराफॉर्म
व्हेरिएबल्स ठीक आहे. हे ओपन होत आहे तोपर्यंत आपण फाईल मध्ये येऊ आणि आपण व्हेरिएबल्स कशी यूज करायचे ते बघू. ठीक आहे, तर लक्ष द्या इकडे काय केलंय आपण ऑलरेडी आपले हे डिफाईन्ड आहे आणि इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. करेक्ट. देन त्यानंतर फक्त इन्स्टन्सच सांगतोय मी, असं नाहीये की बाकीचे टर्म्स करता येणार नाही. तुम्ही व्हीपीसी सिक्युरिटी ग्रुप सगळ्याच इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड टर्म्स इथे क्रिएट करू शकता AWS वर. आणि त्यासाठी तुम्हाला सिंटॅक्स साठी पण टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठे अवेलेबल असणार आहे? टेराफॉर्मच्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन्स मध्ये. ठीक आहे. हा, आता आपण बघतोय एक न्यू ब्लॉक, तो म्हणजेच कोणता ब्लॉक तर व्हेरिएबल ब्लॉक. व्हेरिएबल. ठीक आहे. तर व्हेरिएबल ब्लॉक मध्ये काय करणार आपण आता? लेट्स कन्सिडर करा का व्हेरिएबल आधी आहे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. काय असतं व्हेरिएबल? व्हेरिएबल कशासाठी यूज केला जातो सांगा? व्हेरिएबल कशासाठी यूज केला जातो? हा, व्हेरिएबल ऍक्च्युली कशासाठी यूज होतो? व्हेरिएबल म्हणजे काय? अरे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकला नाही का? x इक्वल्स टू 3, y इक्वल्स टू 2, देन व्हॉट इज z? Yes, sir. z इक्वल्स टू x प्लस y म्हणजे काय? डेटा सेव्ह तुमचं काही इन्फॉर्मेशन सेव्ह करा, डेटा सेव्ह एक एक करण्यासाठी. एक व्हॅल्यू आपण काय करतो ऍज Yes. अ एक व्हॅल्यू स्टोअर करतो, अशी व्हॅल्यू जी चेंज होत असणार आहे. ठीक आहे, चेंजेबल व्हॅल्यू. इट्स नथिंग बट व्हॉट युअर व्हेरिएबल. तर ते आता इथे डिफाईन कसं करायचं, कोणत्या व्हॅल्यू चेंजेबल आहे हे आधी समजून घ्यावं लागेल. तर बघा AMI रिजन चेंज झाला, रिजन आपला एक चेंज होऊ शकतो कंटिन्यू बेसिसवर, राईट. देन AMI ID जर रिजन चेंज होत आहे तर AMI ID पण चेंज होणार. देन की पेअर पण चेंज होणार. T3 डॉट मायक्रो आहे तर आपल्याला दुसरा कुठला घ्यायचा आहे तर ते पण आपण चेंज करू शकतो. बरोबर आहे की नाही? ओके. नेक्स्ट, तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप चेंज करायचा असेल, की पेअर चेंज करायची असेल, तर ह्या सगळ्या टर्म्स कशा आहे? चेंजेबल आहेत. आणखी एक याचा यूज केस की का बरं यूज करतोय आपण? याला बनवायचं आहे आपल्याला ग्लोबली रियुजेबल. याला काय बनवायचं आपल्याला? ग्लोबली रियुजेबल. त्यासाठी सुद्धा आपण व्हेरिएबलचा यूज करतोय. म्हणजेच लेट्स कन्सिडर करा हर वीक नंतर आपल्याला EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. हर वीक नंतर. किंवा एखादा दुसरा प्रोजेक्ट आहे, आता आपण या प्रोजेक्टवर काम करतोय, दुसरा प्रोजेक्ट आला तिथे सुद्धा आपल्याला सेम काम करावं लागेल. तर रिपीटेड टास्क जो आपण करतोय तो प्रत्येक वेळेस आपल्याला फाईल लिहावी लागेल, रिसोर्स लिहावं लागेल. पण आपण काय करतोय, एका टायमाला आपण जर फाईल लिहिली तर त्याच फाईलला आपण दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये पण यूज करू शकतो, तिसऱ्या प्रोजेक्ट मध्ये पण. म्हणजेच रिपीटेडली आपल्याला लिहायची गरज नाही. आपण काय करणार? सिंपल व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज करणार. दॅट्स इट. व्हेरिएबलच्या व्हॅल्यू चेंज केल्या म्हणजेच काय होईल? त्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या त्या व्हेरिएबलचे त्या व्हॅल्यूज आपण लिहिणार व्हेरिएबल्स मध्ये. अँड देन त्या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला पूर्ण फाईल लिहायची गरज नाही. ते जे आपण ऑलरेडी लिहिली आहे त्याला आपण रियूज करू शकतो. क्लिअर झालं? तर जो कोड तुम्ही लिहिताय त्या कोडला ग्लोबली रियुजेबल बनवण्यासाठी सुद्धा व्हेरिएबल इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? ओके. आता करायचं कसं? तर इथे तुम्ही एक रॅन्डम नाव देऊ शकता. व्हेरिएबल ब्लॉक आपण बघतोय हा. तर एक डिफरंट नाव, जसं की इथे तुम्हाला काय करायचंय? क्रिएट AMI आपल्याला एज अ व्हेरिएबल द्यायची असेल तर AMI किंवा कुठलंही नाव, माय AMI और तुम्ही रॅन्डम नाव देऊ शकता इथे. कळलं का? व्हेरिएबलचं नाव. नेक्स्ट, त्यानंतर आता इथे काय असणार? इथे असेल तुम्हाला डिफॉल्ट. इथे काय असेल? डिफॉल्ट. आता डिफॉल्ट मध्ये काय पाहिजे? तर डिफॉल्ट मध्ये लेट्स कन्सिडर करा सध्याच्या कंडिशनला मी ही AMI ID यूज करतोय. ओके. आय होप सर्वांना विजिबल आहे स्क्रीन ऑनलाईन. Yes, sir. गुड. सो याला मी काय करणार? इथनं कट करणार आणि कुठे लिहिणार? व्हेरिएबल ब्लॉक मध्ये लिहिणार. म्हणजे हा काय झाला? आपला एक व्हेरिएबल कन्सिडर झाला, क्लिअर क्रिएट झाला. ओके. व्हेरिएबलला डिक्लेअर करणे, डिफाईन करणे, अँड देन आता
डिक्लेअर करतोय आपण इथे, डिफाईन करतोय काय व्हॅल्यू, ही व्हॅल्यू. देन त्यानंतर हा इथे जर तुम्हाला आणखी डिस्क्रिप्शन म्हणून पण ऑप्शन आहे, डिस्क्रिप्शन, तर डिस्क्रिप्शन पण तुम्ही देऊ शकता. डिस्क्रिप्शन दिस इज कोणता रिजन आहे हा, ईस्ट वन, EAST ईस्ट वन AMI. ओके, तर अशा पद्धतीने काहीतरी डिस्क्रिप्शन आपण देऊ शकतो. तर हा एक आपला एक सिंगलचा व्हेरिएबल क्रिएट झाला. आता याला डिफाईन पण झालाय, डिक्लेअर पण झालाय. त्यानंतर आपण काय करणार, याला कॉल करणार. आता व्हेरिएबल कॉल करणे, व्हेरिएबलची पण लाईफ सायकल, सर्वात आधी डिक्लेअर करणे, देन डिफाईन करणे व्हॅल्यू, देन त्यानंतर याला कॉल करणे. 3 टर्म्स मध्ये याचं काम करतात. तर आता बघा याला कॉल कसं करायचं, कॉल कसं करायचं, तर इथे AMI मध्ये आपल्याला काय द्यायचं आहे, जो व्हेरिएबल आपण क्रिएट केलाय तो व्हेरिएबल द्यायचा. तर ते एकदम इझी आहे. काय करणार आपण, सिंपल var लिहिणार, var डॉट लिहिणार. डॉट लिहिल्यानंतर हे जे व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे इथे, व्हेरिएबलचं नाव आहे, हे व्हेरिएबलचं नाव इथे आपण यूज करणार. ठीक आहे, जसं की माय AMI, दॅट्स इट. आणखी आपल्याला काय करायचं आहे का, नाही. नेक्स्ट, दुसरा अगेन जर आपल्याला T2 डॉट मायक्रो करायचं असेल तर सेम टाईपने करणार. अगेन व्हेरिएबल ब्लॉक लिहिणार. इथे काय देणार माझा, इन्स्टन्स टाईप, इन्स्टन्स टाईप. आणि इथे काय असेल मग, काय असणार इथे, T3 डॉट मायक्रो. आणि डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायचं असेल द्या, नाहीतर तुम्ही काढू पण शकता, आवश्यक नाही आहे, ऑप्शनल टर्म आहे ती. क्लिअर. आणि इथे जर आपल्याला त्याला वापरायचं, या व्हेरिएबलला इथे वापरायचं असेल तर काय करणार, काय करणार, आता सांगितलं मी तुम्हाला कसं करणार. हा, var डॉट, var डॉट व्हेरिएबल, राईट, व्हेरिएबलचं var नेम. डॉट इन्स्टन्स टाईप, सिंपल. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता. आता मी ह्या दोघांना अप्लाय करून बघू आपण, इन्स्टन्स टाईप तो घेतोय की नाही घेत ते चेक करायला इझी राहील. ठीक आहे, सो सर्वात आधी याला टेस्ट करा, बाकीचे व्हेरिएबल तुम्ही परत क्रिएट करू शकता. सो सर्वात आधी git add, git commit करूया आपण, व्हेरिएबल ब्लॉक added, perfect. Git push origin main, and then आपण आपल्या इन्स्टन्सचा ऍक्सेस घेणार, इन्स्टन्सचा ऍक्सेस घेऊन याला एक्झिक्यूट करून बघणार. ओके, सो व्हेरिएबल ब्लॉक बघा, टेराफॉर्मचा ऑफिशियल पेज इथे तुम्हाला मिळून जाईल की टेराफॉर्म व्हेरिएबल ब्लॉक कसा यूज केला जातो, कोणत्या कोणत्या टर्म्स देता येणार, तरी एवढ्या साऱ्या टर्म्स तुम्हाला डिफाईन करता येईल. सेन्सिटिव्ह जर तुमचा पासवर्ड वगैरे असेल तर ट्रू वगैरे लिहिता येईल. आणखी आहेत ज्यांची तेवढी काही गरज पडत नाही. आपण काय यूज करतो मॅक्झिमम, टाईप. टाईप म्हणजेच इथे आपल्याला त्याचा डेटा टाईप डिफाईन करायचा असतो, तो स्ट्रिंग आहे, नंबर आहे और बुलियन आहे. ओके, नेक्स्ट, त्यानंतर डिफॉल्ट, डिफॉल्ट मध्ये आपण काय देणार, डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल यासाठी. देन डिस्क्रिप्शन देऊ शकतो आपण. ठीक आहे, कळलं. बाकीच्या टर्म्स तुम्हाला ऍज पर युअर व्हेरिएबल यूज करता येईल. क्लिअर झालं एवढं. ठीक आहे, हा. तर इथे पूर्ण दिलेलं आहे, पूर्ण डिस्क्रिप्शन, हाऊ टू क्रिएट, हाऊ टू यूज इट, ऑल दीज थिंग्स. तर एकदा याला चेक करा. सी, जेव्हा जर तुम्हाला एखादा युजर पासवर्ड द्यायचा असेल, टाईप काय असणार त्याचा, स्ट्रिंग, आणि सेन्सिटिव्ह इक्वल्स टू ट्रू द्यावं लागेल. सेन्सिटिव्ह मीन्स काय, पासवर्ड सेन्सिटिव्ह असतो, मीन्स तो कोणी बघू शकायला नको. ओके, तर इथे आपण सेन्सिटिव्हिटी पण डिफाईन करू शकतो. आणि याला कॉल कसं करायचं, इथे दिलेलं असणार आहे. त्याला सगळे टाइप्स
त्याने दाखवलेले आहेत आणि सगळे ऑप्शन्स त्याने अवेलेबल करून दिलेले आहेत. सी इथे काय दिलेलं आहे, वॅर डॉट ऍक्सेस की, वॅर डॉट सिक्रेट अंडरस्कोर की. करेक्ट आहे. हा, तर आपण तेच करून बघितलेलं आहे आता. तर याला आपण समोर एक्झिक्यूट करू. काय करावं लागेल एक्झिक्यूट करण्यासाठी या फाईलला? या फाईलला आपण आपल्या फाईलला एक्झिक्यूट करण्यासाठी काय करतो? आतापर्यंत काय केलेलं आहे? सर्वात आधी तर आपण इन्स्टन्सचा एक्सेस घेणार याचे टेराफॉर्म आहे म्हणून. जर तुमच्या लॅपटॉप मध्येच असेल तर तुम्ही काय करणार या फाईलला एक्झिक्यूट करून बघण्यासाठी? टेराफॉर्म ची लाईफ सायकल अप्लाय करणार. टेराफॉर्म ची लाईफ सायकल मध्ये सर्वात आधी इनिट, देन त्यानंतर काय एफएमटी, आणखी अप्लाय, आणखी प्लॅन आणि अप्लाय. हा, नेक्स्ट इन्स्टॉल. इन्स्टॉल नाही, अप्लाय. नेक्स्ट डिस्ट्रॉय. हा, तर ती लाईफ सायकल आपण आता करून बघू आणि व्हेरिएबल तो कॅप्चर करतोय की नाही ते आपल्याला समजून येईल. परफेक्ट. हा झाला व्हेरिएबल ब्लॉक. ओके. देन त्यानंतर आणखी एक ब्लॉक आपण लिहू शकतो, तो म्हणजे लेट्स कन्सिडर करा आता EC2 इन्स्टन्स तर इथे क्रिएट होणार, बट EC2 इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर ना आपल्याला काय पाहिजे, आयपी ऍड्रेस पाहिजे. आपल्याला काय आवश्यक आहे, आयपी ऍड्रेस पाहिजे. तर तो आयपी ऍड्रेस आपण EC2 इन्स्टन्स वर जावं लागेल, AWS मध्ये जावं लागेल, AWS च्या कन्सोल वर जावं लागेल, तिथे जाऊन मग आपल्याला आयपी ऍड्रेस चेक करावं लागेल. देन त्यानंतर आपण यूज करू शकतो. करेक्ट आहे. हा, बट जर तुम्हाला जसा इन्स्टन्स क्रिएट झाला त्याच वेळेस तुम्हाला त्या टर्मिनलवर आयपी ऍड्रेस दिसायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही काय करणार, तर एक आणखी ब्लॉक यूज करणार, तो म्हणजेच आउटपुट ब्लॉक. याला आपण आधी टेस्ट करून टाकू, देन आउटपुट ब्लॉक काय करतो ते सुद्धा बघू. ssh-i id_rsa ubuntu the rate ip address. Yes, perfect. sudo -i रूटला जातोय मी, cd batch 25 and terraform. Here git pull origin main git stash fmt आपण इथे करतोय त्यामुळे तेच करावं लागतं. देन अगेन काय करणार आपण, git pull origin main आला आहे. देन त्यानंतर आपण यूज करतोय नॉर्मल काय fmt, माहिती आहे तुम्हाला fmt. देन दोन्ही फाईलला त्याने फॉर्मॅटिंग केली आहे. देन त्यानंतर आपण काय करतोय, git init करून बघू. इनिट करतोय म्हणजेच काय करतोय, आपण इनिशियलाइज करतोय बॅकएंड अँड देन प्रोव्हायडर. सो सी इनिशियलाइजिंग द बॅकएंड. प्रत्येक वेळेस आपल्याला इनिट करायची गरज पडत नाही, बट जस्ट तुमची प्रॅक्टिस व्हायला हवी म्हणून मी ते करतोय. नेक्स्ट काय करणार आपण, प्लॅन. आता प्लॅन करूनच बघू, आपण अप्लाय नाही करणार का, कारण आपल्याला फक्त काय करायचंय, तो व्हेरिएबल कॅप्चर करतोय की नाही ते बघायचंय. ठीक आहे. सो काय करणार, प्लॅन. ठीक आहे, बघा थोडा रिस्पॉन्स येस आलेला आहे. बघा 1 to ऍड एक इन्स्टन्स तो क्रिएट करणार आहे. तर आपल्याला मेन म्हणजे काय बघायचं आहे की व्हेरिएबल तो कॅप्चर करतोय की नाही. तर व्हेरिएबल कसा दिसणार, कुठे दिसणार आपल्याला, इथे काय दिसतंय EMI मध्ये, var डॉट माय EMI मीन्स जी व्हेरिएबल फाईल एक्झिक्यूट होईल तिथे जो व्हेरिएबल असेल, व्हेरिएबल आपला एक्झिक्यूट होणार, व्हेरिएबल मध्ये जे व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबलला तो कॅप्चर करणार. आणखी काय दिसतंय, इन्स्टन्स टाईप.
तर इन्स्टन्स टाईप मध्ये काय दिसेल? इन्स्टन्स टाईप कुठे गेलंय? हिअर. सो वॅर डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप हे सुद्धा दिसतंय, राईट. देन त्यानंतर याला आपण एक्झिक्यूट करून बघू. सॉरी, डबल कोट मी काढतोय. इथे डबल कोट म्हणजे तो ऍज अ स्ट्रिंग चाललाय, बट आपल्याला इथे काय पाहिजे, जेव्हा आपण व्हेरिएबल करणार तेव्हा काय होईल? अच्छा, इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. हा, वन मोर. जेव्हा तुम्ही इथे लिहिताय आणि डॉट लिहिताय तेव्हा तो तुम्हाला ऑप्शन पण देणार. जे पण व्हेरिएबल तुम्ही क्रिएट केलेत ना त्यांचं ऑप्शन देणार. INSTANC इन्स्टन्स. सी आलाय ऑप्शन. ठीक आहे. जेव्हा तुम्ही व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे आणि तो तुम्ही यूज करायची कोशिश करताय तर तुम्हाला ऑप्शन आहे देईल की कोणते कोणते व्हेरिएबल्स तुम्ही क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे. हा, सी आता परफेक्ट आहे. इथे का बरं असं आलं, तर आपण त्याला डबल कोट मध्ये लिहिलेलं आहे. तर एकदा व्हेरिएबल केल्यानंतर तुम्हाला डबल कोट लिहायची गरज नाही. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता डबल कोट आहे का? नाहीये. ठीक आहे. सो थोडं ते मिस्टेक झालंय. एकदा परत याला अप्लाय करू आपण, सॉरी पुश करू. ओके, पुश झालेलं आहे. देन आपण इकडे येणार आणि काय करणार? पुल. कम ऑन. पुल. देन डायरेक्टली तुम्ही प्लॅन करून बघू शकता. इनिट करायची गरज नाही. Let's check now. सी, इन्स्टन्स टाईप मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी आता? T3 डॉट मायक्रो. त्याला व्हेरिएबलला कॅप्चर केलंय त्यांनी. बघा इथे आपण दिलेलं आहे वॅर डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप आणि इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप मध्ये काय व्हॅल्यू दिलेली आहे आपण? T3 डॉट मायक्रो. तर इथे तुम्हाला दिसतंय T3 डॉट मायक्रो त्याला कन्सिडर केलंय त्यांनी आणि AMI ला सुद्धा कन्सिडर केलेलं आहे. दिसतंय? ओके. तर या पद्धतीने तो काय करतोय? व्हेरिएबलला कॅप्चर करतोय. असं की समजलंय तुम्हाला? ठीक आहे. तर व्हेरिएबल आय होप की तुम्हाला कळलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण जाऊ एक स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये. व्हेरिएबल आपण इथे एकाच फाईल मध्ये लिहिणार नाही का? आपली रिक्वायरमेंट काय आहे की या कोडला आपल्याला परत परत चेंज करायची नाहीये. तर आपण काय करणार? सगळ्या टर्म्स कुठे देणार? दुसऱ्या फाईल मध्ये लिहिणार. या फाईल मध्ये यावं लागेल. या फाईल मध्ये आपल्याला व्हेरिएबल डिफाईन करावे लागतील. इज दिस अ गुड वे? नाही. जर आपण छोटा मोठा इथे ह्युमन एरर क्रिएट केला, जसं की स्पेस दिला किंवा काही मिस्टेक झाली, तर या फाईल मध्ये अफेक्ट होईल. म्हणजेच त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक सेपरेट फाईल क्रिएट करावं लागेल. आपण इथे येणार नाही, या फाईल मध्ये येणार नाही. आपण फक्त व्हेरिएबलच्या फाईल मध्ये एडिट्स करणार. क्लिअर झालं? ठीक आहे. हा, तर याला जर ग्लोबली क्रिएट करायचं असेल तर आणखी कोणते कोणते व्हेरिएबल क्रिएट करू शकता तुम्ही सांगा? याला मी कट करतोय आणि सेपरेट फाईल क्रिएट करणार. काय काय नाव असेल त्याचं? व्हेरिएबल डॉट टीएफ. व्हेरिएबल डॉट टीएफ असलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही काहीही नाव द्या. फक्त तो काय करतो? ब्लॉक्सला रीड करतो. हा व्हेरिएबल ब्लॉक आहे का? ठीक आहे. तुमचं नाव फाईलचं काय असलं त्याचं काही मॅटर करणार नाही. बट स्टँडर्ड वे असतो की काय नाव देणे? व्हेरिएबल नाव देणे. व्हेरिएबल डॉट टीएफ जर व्हेरिएबल असेल तर. कारण माहिती आपल्याला डायरेक्टली माहित होणार की या फाईलमध्ये व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. हा, तर आणखी एक फाईल आउटपुट डॉट टीएफ. आउटपुट डॉट टीएफ. बघा, एक टर्म सांगतो तुम्हाला. टेराफॉर्म जर तुम्हाला दिसतंय, टेराफॉर्म मध्ये 3 स्टँडर्ड नाव यूज केल्या जातात फाईलसाठी. एक असेल मेन डॉट टीएफ, दुसरं असेल सॉरी मेन डॉट टीएफ, दुसरी फाईल असेल
व्हेरिएबल डॉट टीएफ, ठीक आहे. थर्ड असेल आउटपुट डॉट टीएफ फाईल. ह्या 3 फाईल दिसणार म्हणजे दिसणार. चौथी कोणती फाईल दिसू शकते तुम्हाला? प्रोव्हायडर डॉट टीएफ. ओके, प्रोव्हायडर डॉट टीएफ. 4 फाईल्स अशा दिसू शकतात. आणखी एक फाईल दिसेल तुम्हाला var डॉट टीएफ var डॉट फाईल. ठीक आहे, इथे तुमचं नाव कुठलं पण असू शकते. टेराफॉर्म डॉट टीएफ var फाईल, किंवा टेराफॉर्मच्या जागेवर तुम्ही dev डॉट टीएफ var फाईल. कधी कधी काय होतं, जसं 3 एन्व्हायरमेंट्स असतात मोस्टली कुठल्याही प्रोजेक्ट्स मध्ये. एक असतो डेव्हलपमेंट, दुसरा कोणता असेल स्टेजिंग, टेस्टिंग, आणि थर्ड असतो प्रोडक्शन. ठीक आहे, तर कन्सिडर करा की तिन्ही एन्व्हायरमेंट्स मध्ये वेगवेगळे व्हेरिएबल पास करायचे, राईट. तिन्ही एन्व्हायरमेंट्स मध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स. तर ते कसे मॅनेज केल्या जातात? एन्व्हायरमेंट नुसार व्हेरिएबल मॅनेज करण्यासाठी आपल्याला फाईल्स क्रिएट करायच्या असतात. कोणत्या? डॉट टीएफ var मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे, हा. आपण व्हेरिएबल बघतोय ना, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय की एन्व्हायरमेंट नुसार आपल्या फाईल्स चेंज होणार. आता जसं dev डॉट टीएफ var डेव्हलपमेंट साठी जे व्हेरिएबल लागणार ते. टेस्टिंग मध्ये काही तुम्ही वेगळे व्हेरिएबल्स यूज करू शकता ना. त्यावेळेस लेट्स कन्सिडर करा स्टेजिंग डॉट टीएफ var या पद्धतीने एखादी फाईल तुम्ही क्रिएट करताय. दुसरी असेल prod डॉट टीएफ var फाईल. ओके, तर या 3 फाईल तुमच्याकडे असू शकतात व्हेरिएबल मॅनेज करण्यासाठी, प्रत्येक एन्व्हायरमेंटचे वेगवेगळे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही की ह्या फाईलमध्ये काय असेल. आपण बघू ती फाईल कशी अप्लाय करायची. ओके, तर एवढ्या साऱ्या फाईल्स तुम्ही बघू शकता. क्लिअर झालं? ठीक आहे, त्यापैकी आपण कोणती बघतोय आता? आउटपुट डॉट टीएफ. ओके, तर आउटपुट मध्ये आउटपुट ब्लॉक असेल. आउटपुट ब्लॉक मध्ये आता तुम्हाला इथे जे पण नाव द्यायचं असेल ते लेट्स कन्सिडर करा. मला काय पाहिजे? AWS चा इन्स्टन्सचा पब्लिक आयपी पाहिजे. तर मी इथे काय करणार? पब्लिक अंडरस्कोर आयपी असं नाव देतोय. नेक्स्ट इथे काय असेल? अगेन डिफॉल्ट और व्हॅल्यू इक्वल्स टू. ठीक आहे, एकदा डिफॉल्ट आउटपुट ब्लॉक चेक करून घ्या काय असेल त्यामध्ये. सिंटॅक्स आपल्याला मिस नको करायला. आउटपुट ब्लॉक टेराफॉर्म. आय नो. सर, येस अगर आपण हॅलो. येस येस, बोला. सर, आपण 4 प्रोजेक्ट अगर काम करतो एका एका आवाज येते का सर माझ्या? हम्म. हॅलो, आय हो ऑडिबल हो सर? हो, बोला. सर, अगर आपण 4 प्रोजेक्टवर चार चार प्रोजेक्टवरून काम करतो, ओके, हम्म. साइड बाय साइड. तर सर आपण कोड चार वेळा लिहितो या ते कसं मॅनेज करतो मग आपण ते एकाच कोड आपला कोडमध्ये? एकच राहणार. कोड आपला EC2 इन्स्टन्स एवढाच राहणार. ठीक आहे, एक सिंगल इन्स्टन्स तुम्हाला 4 ठिकाणी 4 प्रोजेक्ट्स मध्ये क्रिएट करायचं असेल तर आपला कोड इन्स्टन्स वाला एवढाच असेल. ठीक आहे, देन त्यानंतर आपल्याला काय मॅनेज करायचं असेल तर आपल्याला आत्ताच जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या फाईल्स मॅनेज करायच्या आहे, एन्व्हायरमेंट नुसार किंवा प्रोजेक्ट नुसार तुमच्या त्याच्या व्हेरिएबल फाईल्स तुम्ही सेपरेट करणार, कारण प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये व्हेरिएबल वेगळे असणार. बाकी सगळा कंटेंट तर सेमच असेल. हा कंटेंट तो सेमच असेल कारण आपल्याला माहिती आहे EC2 इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी हेच लागणार आहे. क्रिएट, मी सिम्पलचा बेसिकचा सांगतोय. भरपूर सारा कंटेंट असेल तिथे, VPC असेल, सबनेट्स असणार. बट मेनली काय करावं लागेल? प्रोजेक्ट चेंज झाला तर आपल्याला ही फाईल तर ग्लोबली यूज करायची आहे. तर व्हेरिएबल फाईल्स ज्या असेल त्या व्हेरिएबलच्या फाईल्स तुम्हाला त्या प्रोजेक्ट नुसार त्याची व्हेरिएबल डिफाईन करावे लागतील. दॅट्स इट, नथिंग एल्स. आता यामध्ये आपण फक्त 2च व्हेरिएबल क्रिएट केलेत असं नाहीये. तुम्ही हा पण व्हेरिएबल क्रिएट करा, हा पण व्हेरिएबल. लेट्स डू इट. ओके, व्हेरिएबल डॉट
आय होप सचिन कळलंय. येस सर, अंडरस्टँड. हा, कोड डबल लिहायची गरज नाही आहे. आपण काय करणार, या कोडला डायरेक्टली त्या प्रोजेक्टमध्ये कॉपी करणार. ओके, या कोडला आपण डायरेक्टली त्या प्रोजेक्टमध्ये कॉपी करणार आणि आपल्याला फक्त दुसरी जी फाईल लिहायची आहे, जी चेंजेस करायची, ती कोणती फाईल असेल, व्हेरिएबल फाईल. दॅट्स इट. या कोडमध्ये काही चेंजेस करायची गरज पडणार नाही. आणि हा ग्लोबली युनिक कसा बनणार, तर लेट्स चेक. आपण पूर्ण व्हेरिएबल मध्ये ट्रान्सफर करू त्याला. इथे मी व्हेरिएबल फाईल ओपन करून ठेवतोय. विजिबल आहे. ओके, याला मी थोडस ऑफ करतोय. ओके, गुड. सो अगेन दुसरा व्हेरिएबल काय असायला पाहिजे, पटापट सांगा. की नेम, करेक्ट. हा, की नेम असं देताय तुम्ही. देन याला ब्लॉक क्रिएट करताय आणि यामध्ये डिफॉल्ट लिहिताय. डिफॉल्ट लिहिल्यानंतर याची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, आय डी अंडरस्कोर RSA. स्ट्रिंग मध्ये असेल ही. नेक्स्ट व्हेरिएबल, दुसरा व्हेरिएबल कोणता असेल सांगा. सर स्टोरेज. स्टोरेज. येस, स्टोरेज और सिक्युरिटी जे पण असेल तुमचे. इवन टॅग, इवन टॅग मधले नेम सुद्धा तुम्ही काय करू शकता, व्हेरिएबल मध्ये ठेवू शकता. आता जसं काय करायचं आपल्याला, माय एस जी. ओके, माय एस जी डिफॉल्ट, डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करणार आपण. यामध्ये काय असेल, माय एस जी मध्ये दिस वन. ओके, नेक्स्ट आणखी काय असेल, टॅग्स, सॉरी, व्हेरिएबल, व्हेरिएबल नेम और समथिंग. ठीक आहे, कॅपिटल नेम देतो इथे, स्मॉल नेम द्या, काय प्रॉब्लेम होणार नाही. देन त्यानंतर इथे तुम्हाला काय पाहिजे, प्रोजेक्ट डिफॉल्ट, DEFA डिफॉल्ट. आणि देन इथे लिहिणार आपण माय प्रोजेक्ट. परफेक्ट. आणि इथे आता ते सगळे डिफाईन करा. सर पॅरामीटर इथं ऑलरेडी प्रिझर्व आहे का इथं काय टेराफॉर्म मध्ये? ते पॅरामीटर आपण जे प्रोव्हाइड करतो ब्लॉकच्या साईडला, ओके, ते ऑलरेडी प्रिझर्व आहे का? हे नाही, हे रॅन्डम हा आहेत. हा, ओके. हे राईट. ओके. these are the random these are the random names. ओके, रॅन्डम नेम्स, कुठलेही नाव घ्या. आता हे असं काही आहे का, नाहीये. तुम्ही डिफाईन केलं फक्त तुमच्या प्रोजेक्टचं नाव देण्यासाठी, दॅट्स इट. आता मी ती माय एम आय असं काही आहे का, नाहीये. तुम्ही देऊ शकता AWS_AMI. इट्स ऑन यू. ओके. आणि सर ते EC2 फाईल मध्ये जे आपण देतो AWS इन्स्टन्स, तर आपण तिथे लिहू शकतो का EC2 इन्स्टन्स या EC2 AWS असं काही देऊ शकतो का कुठे पॅरामीटर हे त्याला? माय सी टू. हे पॅरामीटर हा. हा, हे नाही पण नाही, ते रॅन्डम तर आहे. आपले हे व्हेरिएबल, हे ऍक्च्युली रेफरन्स नेम आहे टेराफॉर्म साठी. रिसोर्सच्या साईडच्या AWS इन्स्टन्स कुठे, हे जो दिस आपण वन. पॅरामीटर घेतला आहे. हा. हा, हा. दिस वन इज बाय डिफॉल्ट, दिस वन इज बाय डिफॉल्ट. हे आता तुम्हाला कुठून भेटेल, मी काल सांगितलेलं आहे. तुम्ही टेराफॉर्मची रजिस्ट्री यूज करा. टेराफॉर्मच्या राईट. रजिस्ट्रीमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. टेराफॉर्मची रजिस्ट्री कोणती यूज करतोय आपण, AWS वर काम करतोय. सो टेराफॉर्म AWS रजिस्ट्री. ओके, तर ही रजिस्ट्री असेल. या रजिस्ट्रीला तुम्ही यूज करा. सगळे जे रिसोर्सेस आहे, रिसोर्सेस आपलं काय नाव असायला पाहिजे इथे, रिसोर्स किंवा प्रोव्हायडर, प्रोव्हायडर कसं लिहायचं आहे हे मी माझ्या मनाने लिहिलेलं आहे का, AWS इथे नाही. कारण कोणी सांगितलं मला, टेराफॉर्मने सांगितलेलं आहे कसं लिहायचं आहे. जेव्हा GCP असेल तर इथे काय येणार, GCP येणार. GCP मध्ये रिसोर्स येणार का, रिसोर्स येणार. तर इथे काय असेल GCP, त्यानुसार त्याचे तुम्हाला ते इथे चेक करावं लागेल. कळलं? ओके. हा ओके. बघा, हा रजिस्ट्री आहे टेराफॉर्मचा. जर तुम्हाला बघायचं असेल प्रोव्हायडर्स, तर भरपूर सारे प्रोव्हायडर्स मिळतील.
AWS आहे, Azure आहे, तर त्यांच्यानुसार त्यांचे कीवर्ड चेंज होणार. हा जो रिसोर्स आहे, रिसोर्स नेम हा कोणी दिलेला आहे मला, कोणी सांगितलेला आहे, टेराफॉर्मने सांगितला आहे. बट हा जो सेकंड आहे हा माझा रेफरन्स नेम आहे. रेफरन्स नेम मीन्स मी कुठलाही नाव देऊ शकतो. सी क्लिअर झाला? आता इथे जर तुम्ही AWS रजिस्ट्री याला क्लिक करा, देन यानंतर तुमचे पूर्ण डॉक्युमेंटेशन इथे ओपन होणार. आपण डॉक्युमेंटेशनच्या सेक्शन मध्ये जाऊ, चेक करू. हा आला डॉक्युमेंटेशन. आता प्रोव्हायडर कसं लिहायचं आहे, तर यांनी बघा एक्झाम्पल्स दिलेले आहेत पूर्ण. रिसोर्स कसं लिहायचं आहे, तर रिसोर्स जर तुम्हाला VPC क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला हेच लिहावं लागेल. AWS अंडरस्कोर VPC वापरावं लागेल आणि इथे चेंज करावं लागेल. इथे कुठलंही नाव देऊ शकता एक्झाम्पल मध्ये. गॉट इट? ओके. Yeah, sir. Okay, understand. Yes. So all those default parameters given by Terraform to use. AWS चे वेगळे असणार, GCP चे वेगळे असणार, अँड देन वेगवेगळ्या क्लाउडचे वेगवेगळे पॅरामीटर्स इथे असेल. ठीक आहे, तर ते तुम्हाला इथे टेराफॉर्मच्या रजिस्ट्रीज मध्ये चेक करावं लागेल, जो पण तुम्ही क्लाउड यूज करताय त्यानुसार. ओके, देन येस, इथे var डॉट बघा पूर्ण व्हेरिएबल जे पण मी क्रिएट केले आहे ना, सगळे सजेशन्स मध्ये आलेले आहेत. तर var डॉट काय पाहिजे मला, की नेम. ही ते की नेम. हा मोस्टली तुम्ही हायफन यूज करू नका, अंडरस्कोर यूज करा. ओके, म्हणजेच काय होईल, इकडे जर अंडरस्कोर आहे तर तुम्हाला ते कॅप्चर करायला इझी जाईल. हा, नेक्स्ट सिक्युरिटी ग्रुप काय असेल इथे, var डॉट mysg. आणखी प्रोजेक्ट नेम, तर इथे मला द्यायचं असेल प्रोजेक्ट नेम. मी काय देणार इथे, var डॉट प्रोजेक्ट अंडरस्कोर नेम. ठीक आहे, आणि हे जर मी नाही लिहिलंय तर इथे आता बघा काय झालं. आता मला सांगा, ही जी फाईल आहे, हा एवढा जो ब्लॉक काय आहे, हा ब्लॉक आपण कंटिन्युअसली यूज करू शकतो की नाही? करू शकतो. इथे येऊन चेंज करायची गरज पडेल का? नाही. मला चेंज काय करावं लागेल, व्हेरिएबल फाईल. तर याच पद्धतीने तुमच्याकडे डिफाईन केलेले असणार फाईल्स. इवन आता राहिलं काय, व्हेरिएबल आणि प्रोव्हायडर, इथे याला पण करून टाका. इथे तुम्ही काय करणार, रिजन, व्हेरिएबल, व्हेरिएबल रिजन, देन याची व्हॅल्यू काय असेल, डिफॉल्ट यू डबल स्कोर US-EAST east-1. दॅट्स इट. आणि इथे सुद्धा आपला चेंज होईल, काय असेल, रिजन, var डॉट काय असणार, var डॉट रिजन. सिंपल. तर ही झाली तुमची ग्लोबली युनिक फाईल. आता तुम्हाला इथे यायची गरज आहे का? नाही. तुम्हाला फक्त व्हेरिएबल जे चेंज करायचे असणार ते व्हेरिएबल इथे चेंज करा प्रोजेक्ट नुसार आणि यूज करा. ओके, सो व्हेरिएबलचा पूर्ण कन्सेप्ट समजण्यासाठी आणखी आपण काय करणार, 2-3 फाईल्स वेगळ्या क्रिएट करणार आणि देन त्याला अप्लाय करून बघू. कळलं? इथपर्यंत कन्सिडर झालं का, समजलं का? कोणाला काही इश्यू इथपर्यंत? ठीक आहे. सो आउटपुट आणि अगेन समोरचे व्हेरिएबल्स कसे यूज करणार, आपण सेपरेट फाईल्स कशा क्रिएट करणार TF var वाल्या, ते बघू. सो सध्या मी ते रेकॉर्डिंग स्टॉप करतोय.